नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत गणिताच्या भन्नाट आणि मॅजिकल ट्रिक्स, ज्या वापरून तुम्हाला पाढे आणि गुणाकार करणं खूप सोपं जाणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चला मग आपण पहिली ट्रिक पाहूया. 9चा पाढा बोटांची ट्रिक. म्हणजे 9चा पाढा आपण बोटांवर कसा काढायचा हे पाहणार आहोत. अगदी सोप्पा आहे आणि खूप मॅजिकल आहे. चला, आता तुमचे दोन्ही हात असे पुढे ठेवायचे आहेत आणि आता आपल्याला काढायचं आहे 9 गुणिले 3 काढायचं आहे. मग काय करायचं, आता 9 गुणिले 3 काढताना डावीकडून तिसरं बोट वाकवायचं. 9 गुणिले 3 काढायचे म्हणून तिसरं बोट वाकवायचं. वाकवलं, मग आता डावीकडे किती बोटं राहिली? 1 2 2 लिहिलं, 2 लिहिलं. आता उजवीकडे किती बोटं राहिली? 1 2 3 4 5 6 7 7 बोटं राहिली. उत्तर पहा, डावीकडे जेवढी बोटं राहतात ते पहिल्यांदा लिहायचं आणि उजवीकडे जेवढे राहतात ते दुसऱ्यांदा लिहायचं. आता आलं 27. आता 9 चौक काढून बघूया. 9 चौक काढायचं म्हणल्यावर डावीकडून चौथं बोटं वाकवायचं. इकडं किती राहिली? 3 बोटं. 9 चौक किती येतं पाहायचं आहे. इकडं किती राहिली? 3 बोटं लिहिली. मग आता इकडं उजव्या साईडला किती बोटं राहिली? 1 2 3 4 5 6 6 बोटं. 9 चौक 36 आलं. असंच 9 पाचे काढायचं असल्यावर पाचवं बोट वाकवायचं आणि डाव्या साईडला किती बोटं राहतात? 4 राहतात. 9 पाचे काढायचं आहे आता आपल्याला 4 आणि उजवीकडे किती राहतात? 5 राहतात. मग 9 पाचे 45. असा आपला पूर्ण 9चा पाढा तयार होतो. कशी वाटली मग ही पद्धत तुम्हाला? सोपी आहे ना? 9चा पाढा फारशा विद्यार्थ्यांना पाठ होत नाही. मग 9चा पाढा पाठ करायची आता गरज नाही. फक्त तुम्हाला 9 8 काढायचं असेल तर डाव्या साईडनं 8वं बोट वाकवायचं आणि उजव्या साईडला किती बोट राहतात मेजायची ते पुढं लिहायची, ह्या साईडला लिहायची आणि डाव्या साईडची ह्या साईडला लिहायची आणि जी संख्या मिळते ती आपलं 9 8 असते. तर तुम्ही असा पूर्ण 9चा पाढा तयार करून बघायचा आहे आणि मला कमेंट करून सांगायचं आहे की तुमचं बरोबर येतंय की नाही. कशी वाटली मग तुम्हाला ही ट्रिक? मजेदार आहे ना? चला मग आता आपण दुसरी अशीच खूप भन्नाट आणि खूप मॅजिकल ट्रिक पाहणार आहोत. तर अशीच पूर्ण ट्रिक्स पाहण्यासाठी आणि अशीच मजेदार भन्नाट अशी मॅजिकल ट्रिक्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे माझी सर्व व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आता आपण पाहणार आहोत दुसरी ट्रिक, 11ने गुणाकार. खूप सोपी ट्रिक आहे ही. तर काहीच करायचं नाही तुम्हाला. आता 11ने 23ला गुणायचं आहे. मग काय करायचं, आता हे जे 23 आहे हे असं लांब लांब लिहायचं आणि याच्या मधात काय लिहायचं माहिती का? ह्या 2 आणि 3ची बेरीज. 2 आणि 3ची बेरीज किती आली? 5. तर ह्या 2 आणि 3च्या मधात 5 लिहायचं आणि हेच तुमचं उत्तर असतं. अजून एक तुम्हाला गणित करून दाखवते. आता पहा, 34ने 11ला म्हणजे 11ने कोणत्या पण संख्येला गुणा. आपल्याला तसंच करायचं आहे. आता 34ने गुणायचं आहे. तर 3 आणि 4ची बेरीज करायची. किती आली? 7. आता ही 7 हे 7 आपण ह्या 3 आणि 4च्या मधात लिहायचं. तेच आपलं उत्तर असतं. म्हणजे 34 गुणिले 11 तुम्ही केलं की तुम्हाला काय मिळेल? 374 हे तुम्हाला मिळणार. आता मी तुम्हाला एक गणित देते, तुम्ही ते पण करून बघायचं बरं का. आता मी काय गणित देणार तुम्हाला? आता तुम्हाला देते 48 गुणिले 11. आता हे पण काय करायचं? 4 आणि 8ची बेरीज फक्त या 4 आणि 8च्या मधात लिहायची. तेच तुम्हाला तुमचा 48 गुणिले 11चा गुणाकार येतो. तर करून नक्की पाहायचं आणि मला कमेंटमध्ये सांगायचं की तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली आणि तुम्हाला ही ट्रिक कामाला आली का नाही. आता आपण पाहूया पुढची ट्रिक. तर पहा, आता 5ने गुणाकाराची झटपट ट्रिक. आपण आता काय करायचं आहे? 5ने कोणत्याही संख्येला गुणायचं म्हणलं की काय करायचं? तर पहा, आता 5ने 18ला गुणायचं. तर आधी काय करायचं? ह्या 18ला 2ने भागायचं. म्हणजे 18चे 2 भाग करायचे आणि 2 भाग केल्यानंतर जे 2 भाग होतात म्हणजे 18ला भागल्यावर 2ने भागल्यावर किती येतं? 9 येतं आणि 9च्या पुढं फक्त 0 लिहायचं. बाकी काहीच नाही करायचं. 9च्या पुढं 0 लिहिलं की तुमचं ते उत्तर येतं. 18 गुणिले 5 केले की 90 हे तुमचं उत्तर येतं. तसंच आता इथं 26 गुणिले 5 केलं. आता 26ला 2ने भागायचं. 26ला 2ने भागल्यावर काय होतं? बेक बे बेक बे 2 4 बेत्रिक 6 13 येतं. मग 13च्या पुढं फक्त काय करायचंय? 0 लावायचंय. 2ने भागायचं आणि नंतर फक्त त्या आलेल्या संख्येच्या पुढं 0 लावायचं. तर आता 26 गुणिले 5 करून बघितलं की तुम्हाला 130 एवढं उत्तर मिळणार आहे. पहा, आता तुम्हाला मी एक गणित देते, ठीक आहे? काय गणित देऊ तुम्हाला आता मी? 46
गुणिले 5 हे तुम्हाला गणित मी देते. आता तुम्ही 46 गुणिले 5चा असं गुणाकार करायचं म्हटल्यावर तुम्हाला वेळ लागेल का नाही? आणि तुम्हाला जर म्हणलं 46 गुणिले 5 ट्रिकने काढा, तर काय कसं काढणार तुम्ही? बेक बे, बेदुने 4, बेक बे बेदुने 4, बेत्रिक 6 आणि ह्याच्या पुढे शून्य लावलं, झालं 230. किती झटपट गुणाकार आला, हो ना? सोपी वाटते ना तुम्हाला ही ट्रिक? गणिताचे ट्रिक्स ज्याला माहीत आहेत ते गणिताच्या पेपरमध्ये खूप वेळ वाचवू शकतो आणि त्याची बुद्धीही वाढते. तुम्हाला माहीतच असेल गणिताच्या ट्रिक्स ह्या तुम्हाला खूप कामाला येतात. तर पहा, आता तुम्ही म्हणाल जर आता 45 गुणिले 5 करायचं असेल, तर तुम्ही म्हणाल 45चे 2 भाग पॉईंटमध्ये येतात. मग आता काय करायचं? तर 45ला 2 ने भागायचं. बेक बे बेदुने 4, बेक बे बेदुने 4 उरले किती? 5 मधून 4 गेले 1. आता पॉईंट दिलं, शून्य घेतलं, बेपंचे 10, 22.5 आलं. मग आता ह्याच्या पुढे शून्य लिहायचं. म्हणजे काय होतं? याला शून्याने गुणायचं. म्हणजे काय होतं? हे पॉईंट निघून जातो. म्हणजे एक शून्याने गुणायचं, एक शून्याची किंमत वाढवायची, म्हणजे हे पॉईंट एका संख्येने इकडे येतो. मग हा पॉईंट ह्या 5च्या इकडे आला, म्हणजे याचा काहीच अर्थ नसतो आणि उत्तर हे येतं 225. हे समजलं तुम्हाला? पहा, तुम्हाला बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणाकार अशा जर बेसिक गणितं तुम्हाला येत नसतील, तर आपल्या चॅनलमध्ये या सर्व गणितांची व्हिडिओ टाकलेली आहेत. खूप सोप्या पद्धतीमध्ये आपण गुणाकार, भागाकार, झटपट भागाकार आता मी कसा केला इथं, तो भागाकार सर्व काही आपल्या चॅनलमध्ये अवेलेबल आहे. तुम्ही जर पाहिलं नसेल तर आपल्या चॅनलमध्ये जायचं आहे आणि तिथं एक प्लेलिस्ट आहे, बेसिक मॅथ म्हणून, बेसिक गणित, सुरुवातीपासून सर्व गणित, अशी एक प्लेलिस्ट आहे ज्यामध्ये तुम्हाला सर्व बेसिक गणित, काने, वर्गमूळ काने, नंतर परिमेय संख्या, त्रिकस गुणाकार, सर्व काही अवेलेबल आहेत, जिथे मी तुम्हाला सर्व काही खूप सोप्या पद्धतीमध्ये आणि सोप्या भाषेमध्ये विथ ट्रिक्स शिकवलेलं आहे. जर तुम्ही पाहिलं नसेल तर नक्की एकदा पहा. पुढची ट्रिक आता आपण पाहणार आहोत 99 ने गुणाकार. आता 99 ने गुणाकार करायचा म्हणल्यावर तुम्हाला आता किती अवघड वाटतं ना, 2 अंकी संख्येचा गुणाकार, वेळ पण लागतो. मग कसं करायचं? आता 45 गुणिले 99 आहे, तर काय करायचं? 45 मधून 1 वजा करायचं. 45 म्हणजे 99ला कोणत्या संख्येने, कोणती पण संख्या असू द्या, त्या संख्येने गुणाकार, ज्या संख्येने गुणायचं आहे त्या संख्येतून वजा 1 करायचं. किती येतं? किती आलं? 44. मग आता तीच संख्या, ज्या संख्येने 99ला गुणायचं, तीच संख्या 100 मधून वजा करायची. किती आलं? 55. मग आता हे पहिल्यांदा लिहायचं वजा 1 केलेलं, आणि हे 100 मधून वजा केलेली संख्या 55 ही पुढे लिहायची. हे तुमचं उत्तर येईल 4455. तसंच आता इथं काय करायचं? या 63 मधून वजा 1 करायचं. जे काही येईल ते पहिल्यांदा लिहायचं आणि नंतर 100 मधून 63 करायचं वजा, मग ती पुढे लिहायचं. आणि जी काही संख्या मिळेल ती तुमचं 63 गुणिले 99 हे उत्तर असेल. तुम्ही क्रॉस चेक करू शकता बरं. ते 63 गुणिले 99चा गुणाकार करून किंवा 45 गुणिले 99चा गुणाकार करून पाहू शकता. 99ला कोणत्याही संख्येने गुणा. तुम्ही पहिल्यांदा त्या संख्येमधून वजा 1 करा आणि तीच संख्या 100 मधून 45, तीच संख्या 100 मधून वजा करा. जे काही भेटेल ते एका पुढे एक लिहून पहा. बरोबर लिहायचं. पण जेव्हा पहिल्यांदा कोणती पण संख्या 99ला गुणाकार करायचा असेल, फॉर एक्झाम्पल 38 गुणिले 99, तर तुम्ही आता काय करायचं? या 38 मधून वजा 1 करायचं, जे काही येईल, आणि नंतर 100 मधून हे 38 वजा करायचं. ह्या 2 स्टेप करायच्या. पहिल्यांदा वजा 1 करायचं आणि दुसऱ्यांदा 100 मधून 38 वजा करायचं. ह्या 2 स्टेप करायच्या आणि इथं जे काही येईल ते पहिल्यांदा लिहायचं आणि इथं येईल ते लगेच दुसऱ्यांदा लिहायचं. आणि ही जी संख्या पूर्ण मिळेल ती तुमचा गुणाकार असेल. तुम्ही करून पाहू शकता, क्रॉस चेक करू शकता, सर्व तुम्हाला उत्तर बरोबर मिळतील. तर कशी वाटली तुम्हाला ही पण ट्रिक? आता ही छोटीशी ट्रिक आहे जी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी कामाला येते. ती म्हणजे पटकन बेरीज कशी करायची. तर पहा, आता इथं 48 अधिक 32 आहे. मग काय करायचं? आता हे इथलं 2 इथं मिसळायचं. किती होतं? 50. आणि इथलं 2 इथं मिसळल्यामुळे इथून वजा करायचं. किती होतं? 30. आता हे 50 आणि 30ची बेरीज तुम्हाला करायला सोपं जाते की नाही? 50 अधिक 30 50, 60 70 80. 80 आलं उत्तर. पहा, काहीच केलं नाही. इथलं 2 काढून इथं अधिक केले, म्हणजे काय मिळेल तुम्हाला? अशी संख्या मिळेल 10 20च्या 30च्या पटीतली अशी. आणि इथलं 2 वर गेल्यामुळे इथून वजा केलं, झालं. अशी ट्रिक्स
अशा छोट्या छोट्या ट्रिक्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल, ह्या ट्रिक्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. अजून आपण पाड्यांच्या ट्रिक्स, नंतर टक्केवारीच्या ट्रिक्स, गुणाकाराच्या, बेरजेच्या अशा खूप ट्रिक्स शिकणार आहोत. तर तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावा त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करणं खूप महत्त्वाचं आहे. तर सबस्क्राईब नक्की करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.